भाई 11 विरुद्ध भाई 11 विरुद्ध आर चॅलेंज. आता समीकरण असं आहे की शिवराणा स्पोर्ट्स अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंत आहे, अर्थात या लीग मध्ये जिवंत आहे. चला पुढील होणारा सामना अर्थातच आर चॅलेंजर्स विरुद्ध भाई 11. समीकरण असं आहे की आर चॅलेंजर्स आणि भाई 11 याच्यामध्ये विजेता संघ जो असणार, जिंकलेला संघ जो असणार त्याला पुढे वरती जाऊन शिवराणा स्पोर्ट्स यांच्यासोबत मॅच खेळायची, यांच्यासोबत सामना खेळायचा, यांच्यासोबत लढत ठेवायची आहे. हा लढा मात्र कायम राहील असं बघायचं आहे. आणि तेच तिकडे बाउंड्री लाईनवरून सीमारेषावरून शिवराणा स्पोर्ट्सची सुद्धा नजर असेल दोन्ही संघावरती, कारण त्यांना पुढचा सामना विनर संघासोबत खेळायचा आहे. आर चॅलेंजर्स विरुद्ध भाई 11. हा ना मेंढी इथं आलो आतमध्ये आणि त्या साईडलाच गेलो मी. ए आमिर, इधर इधर. आपला मचमच होणारच थोडंसं होतं रे गरमा. त्याचबरोबर आजचा दिवस फायनलचा सुद्धा आहे आणि वाढदिवसाचा सुद्धा आहे. वाढदिवस आमच्या भावाचा अजय दादा कांबळे. कृपया फुलेनगर कमिटीचे सदस्य विक्रम दादा, विक्रम तुम्ही कुठेही असाल तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे. विक्रम तुम्ही कुठेही असाल तुम्ही त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे, मंचावरती यायचं आहे. विक्रम, फुले नगर प्रीमियर लीग सीझन 7 तिसरा दिवस. थोडस मॅचला त्याचबरोबर नाणेफेक जिंकून आर चॅलेंजर्सने प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे, गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चला पहिला चेंडू, सामन्याचा पहिला चेंडू बघायचा काय घडतोय. 22च्या स्वरूपात एक चेंडू एक धावा झालेले आहेत. एक चेंडू एक धावा आर चॅलेंजर्स विरुद्ध भाई 11.
कोणता संघ इकडे जिंकेल, समीकरण रचेल का पुढे शिवराणा स्पोर्ट्स त्यांची वाट बघते. इथून जिंकून तुम्हाला क्वालिफायर खेळायचंय. क्वालिफायर मधून जिंकलेला संघ सेमी फायनल खेळणार आहे. मात्र शिवराणा स्पोर्ट्स या संघाकडून प्रेशर असेल थोडस आणि गती थोडीशी धावसंख्येची स्थिर झालेली दिसते मला. 4 चेंडू आणि 3 धावा झालेल्या. 2 गो. उत्कृष्ट गोलंदाज. वाईड +1. कौतुक मात्र त्यांना डायजेस्ट झालेलं नाहीये इथे. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. चार 6 पुन्हा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. नाही, पंच त्यांचा निर्णय देतीलच. अनुभवी पंच आहेत. सुंदर अशी टपली. 1 धावा घेण्यामध्ये सक्षम झालेले आहेत खेळाडू. 1 धावा घेण्यामध्ये यश मिळेल इथे खेळाडूला. आणि आलाय आता श्याम सुंदर. बॅटचा कडा घेतलाय आणि वंडीचा इशारा असेल पंचांचा. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावांवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. कॅल्क्युलेटेड क्रिकेट असेल आजच्या दिवसाचा, कारण सगळ्यांना माहिती आहे विजेता बनायचं आहे. विनर टीमच्या नावाने आपलं नाव इथं नोंदवायचं आहे. बघूया PNPL सीझन 7चा कोण आहे मानकरी. एका बाजूला वाट बघते ती जुनेरा 11. फायनलच्या खुर्चीवरती मात्र कब्जा केलेला आहे त्यांनी. जुनेरा 11. सुंदर असं कमबॅक बघायला भेटतोय आपल्याला. आर चॅलेंजर्स यांच्याकडून. ओ माय गॉड, काय घडतंय मैदानावरती. विजली कडकडली की काय. डायरेक्ट स्टंप बोल्ड. क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. आणि अक्षय ज्याची वाट बघतोय मैदान PNPL चा, तो खेळाडू मैदानावरती आलेला आहे. बघूया अक्षय काय करतोय आपल्या संघासाठी. थोडीशी धावसंख्या स्थिर झालेली आहे. आणि पंच वाईड घोषित आहे. 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेतलाय आणि जाईल त्या वंडीच्या झोन मध्ये. 4 चेंडू 11 धावा. 2 गो. प्रेम बोलतोय बरोबर टाकतोयस. थोडस आत टाक. आणि समोरच्या दिशेने जाणार हा चेंडू आणि 1 धावा घेण्यामध्ये यश फलंदाजाला. पुन्हा एकदा श्याम स्ट्राईकवर. कालचा डिसायडर होता यश आणि श्याम आपल्या संघासाठी. पंच नो +1. 1 अवांतर धाव. नो +1. 5 चेंडू 5. षटकाला अजून उर्वरित 1 चेंडू बाकी आहे. बघूया काय निर्णय येतो या चेंडूवरती. फुलेनगर प्रीमियर लीग सीझन 7 तिसरा दिवस, फायनल दिवस. ओ माय गॉड, उत्कृष्ट गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी आहे. आणि मला तरी वाटतंय त्रिफळाचीत झालेला आहे खेळाडू. त्रिफळाचीत क्लीन बोल्ड झालेला आहे. तो क्रश यॉर्कर होता. बुंदा आपल्या लँग्वेज मध्ये आपण बोलतो बुंदा. खगोल टप्प्याचा गोलंदाज.
14 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवरती. आठ संघ मालक, एक चॅम्पियन. बघूया कोणता संघ ठरतोय चॅम्पियन. एका बाजूला टिकट पक्की के लिए तो संघ जुनेरा 11, क्यों पड़े हो चक्कर में. टक्कर वाला संघ कोणता आहे तो बघायचा आहे आपण. आर चॅलेंजर्स, भाई 11 की शिवराणा स्पोर्ट्स. कोण लढेल फायनलची लढत जुनेरा बरोबर तो संघ आपण बघायचा आहे. एक चेंडू 15 धावा. डायरेक्ट आउट ऑफ द बॉक्स. नियमाचं उल्लंघन. सिक्सच्या स्वरूपात धावा नाही भेटत बॉक्स क्रिकेटमध्ये. हे कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलेलं आहे. मिसजज झाले आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. श्वेत मैदान, PNPL चं झगमगता मैदान. प्रकाश बघायचा ग्राउंड वरती. उत्कृष्ट असं मैनेजमेंट और ये गलती से थमा बैठे गेंद हाथ में. फिरोज भाई को जाना पड़ेगा मैदान के बाहर. मानो जैसे फील्डर को कैच की प्रैक्टिस करा रहे हो. मोदक मात्र हातात दिलाय आणि खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. कॅचची प्रॅक्टिस करत होते असं वाटलं आम्हाला थोडंसं. उत्कृष्ट गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा गडी बाद आणि हॅट्रिक घेतली का बघायचे. PNPL ची दुसरी हॅट्रिक घेणारा खेळाडू. कालच्या दिवसात हॅट्रिक घेतलेली आणि आजच्या दिवसात या खेळाडूने हॅट्रिक घेतलेली. विकेटच्या मागे स्विच केलेलं आहे थोडंसं.
नियमाप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवायचंय सर्व खेळाडूंनी. स्टेपआउटचा प्रयत्न आहे अक्षयचा आणि पोचतील का? यस, एक धाव गेल्यामध्ये यश झालेलं आहे, यश मिळालेलं आहे. पण दुसऱ्या धावांवरती मानव मात्र आपली विकेट गमावेल. तीन चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. फुले नगर प्रीमियर लीग, भरलेला मैदान, भरलेला क्राऊड. एका साईडला फायनलची लढत जिंकून गेलेला संघ म्हणजे जुनेरा, एका साईडला उर्वरित संघ भाई 11, शिवराणा स्पोर्ट्स की आर चॅलेंजर्स. व्हाईट +1 नहले पे धैला. थोडीशी चूक मात्र बघायला दिसते, वारंवार चूक मात्र बघायला दिसते यष्टी रक्षकाकडून. पुन्हा एकदा स्विच केलेलं, पुन्हा एकदा प्रेम स्टंपच्या मागे आलेला आहे, पण मात्र निर्णय तोच. ओ माय गॉड, आता फसवलंय, आता मात्र फसवलंय. फिरकी की जाल में. चा दिवसचा सेमीफायनलचा सामना आहे. 22 धावा लगवायचे. धाव फलकांवरती फक्त 22 धावा लगवायचेत आणि हा सामना जिंकायचा आहे. अर्थातच सेमीफायनलला खेळायला भेटेल तुम्हाला शिवराणा स्पोर्ट्स सोबत. बघूया कोणता संघ जिंकतोय, आर चॅलेंजर्स की भाई 11. भाई 11चा दबदबा मात्र कालच्या दिवसात खूपच भारी होता, पण आज बघूया चॅलेंजर्सने काय चॅलेंजर्स सेट केलं यांच्यासाठी. चॅलेंजर्स की भाई 11. अजय दादा कांबळे, युवा नेतृत्व, युवा सम्राट यांचा वाढदिवस. चला, टीम मीटिंग्सला जास्त वेळ नाही घ्यायचा. दोन्ही पण संघ, विनंती असेल, शेवटचा कॉल असेल, शेवटची आवाज असेल, शेवटचा पुकार असेल तुम्हाला, टीम मीटिंग्स नाही घ्यायची आहे मित्रांनो. अजूनही 3 सामने बाकी आहेत, वेळ घ्यायचा नाही आहे. फुले नगर प्रीमियर लीग सीझन 7 थला फॉर अ रिझन आणि ब्लास्ट सीझन, अर्थातच फुले नगर. अशोक मात्र याला आहे ना मैदानावरती बंधू वर्सेस बंधू. क्या बात आहे, जुगलबंदी बघायची आपल्याला, भावकीची जुगलबंदी. श्याम विरुद्ध अशोक. श्याम सुंदर की अशोक स्तंभ. मैदानावरती चिकटून बसायची सवय आहे अशोकला. विकेट मात्र तो लवकर सोडत नाहीये, आपण कालपासून बघितलं. क्या बात है, चीते की चाल. ब्लास्ट रनिंग बिटवीन द विकेट, खूपच सुंदर. अशोक विलाल श्याम वरती भारी दिसतोय, उत्कृष्ट फलंदाजी करतोय कालपासून आपल्या संघासाठी अशोक. त्यांचं घरगुती मैदान आहे. हो हो हो, उत्कृष्ट फलंदाजी. थेंब थेंब तळे साठे, हा समीकरण, हा गणित मात्र डोक्यात घेऊन क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेला आमचा मित्र अशोक. एक रन्सने पण त्यांना माहिती आहे मॅच जिंकता येईल. 22 धावांचं लक्ष्य असेल, 22 धावांचं लक्ष्य.
क्या बात है, उत्कृष्ट कमबॅक. 4 चेंडू 3 धावा. आर चॅलेंजर्स की भाई 11. एक अवांतर धाव आहेच. वाईटचा इशारा आहे पंचांचा. शाहरुख खानच्या भूमिकेत दिसतील आमचे पंच स्वप्नील जाधव. सुंदर अशी टपली, सुंदर अशी टपली आणि चेंडू जातोय तो 2 धावांच्या झोन मध्ये. सुंदर अशी टपली आहे. 2 धावा, 2 धावा घोषित. तो खांब आहे की ते पंच थोडस विचारायचं आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. थोडंसं विचारपूस करून मैदानावरती डिसिजन देता येईल. थांब आता आवाज नाही करायचा. खेळाडूंनी विचारायचंच नाहीये. अनुभवी पंच आहे थोडंसं. हां त्यांना असं वाटलं, मला वाटतं तो खांब आहे. पंच सांगतील, पंच सांगतील. खेळाडूंनी तर उभं राहायचं नाहीये. अनुभवी पंच आहे. पंच सांगतील. फंडी आहे परफेक्ट. थोडस विचारपूस करून निर्णय दिलाय आणि फंडीचा इशारा आहे पंचाचा. चला मैदानावरती येऊया. 5 चेंडू 5 धावा. 1 टू गो. उत्कृष्ट फलंदाजी करतो अशोक आपल्या संघासाठी 3 दिवसात. आणि बघूया संघाला आपल्या फायनल पर्यंत घेऊन जातोय का, विजेता संघ ठरवतोय का अशोक. आर चॅलेंजर्स की भाई 11. एक अवांतर धाव असेल, एक अवांतर धाव असेल. पंच सांगतील, पंच सांगतील. आणि वाईड आहे. शाहरुख खानची नकल मात्र पंच करताना दिसताय तिथे. पुन्हा एकदा अवांतर धाव. दिशा से पूर्ण तरह भटक चुके हैं यहाँ पर गेंदबाज. 5 चेंडू आणि 7 धावा झालेले आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. लढाई अजून संपलेली नाहीये. फाईट करावं लागेल कुठे ना कुठे आपल्या संघाला आतमध्ये आणायला. प्ले ऑफच्या आतमध्ये सेमी फायनल पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न असेल भाई 11 या संघाचा. खेळाडू उत्कृष्ट. थोडीशी चूक मात्र होताना दिसते इथे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने जाणार चेंडू. आणि क्या बात आहे, किंचित धावा वाचलेल्या आहेत. आणि वंडीचा इशारा आहे. वंडीचा इशारा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 नंबर. दर्शन ऑन स्ट्राइक. चक्री पाहिजे गोलंदाजी आणि पहिलाच चेंडू सीमा रेषा पार. दर्शननी दाखवून दिलेलं आहे, आपल्या टप्प्यात जर चेंडू भेटला ना तर कार्यक्रम मात्र नक्कीच होणार. सुंदर अशी फलंदाजी करतोय दर्शन. थोडीशी मिस्टेक बघायला भेटते आपल्याला यष्टी रक्षकाकडून. 2 चेंडू 12 धावा झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी टपली होती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला भेटले चौकारच्या दिशेने आपल्याला. 3 चेंडू 13 धावा झालेले आहेत. फुले नगर प्रीमियर लीग फायनल दिवसाचा फायनलचा सामना थोड्याच वेळात होईल. काही क्षण बाकी आहेत. 4 चेंडू 13 धावा. 2 टू गो. प्रेक्षकांचा सपोर्ट बघायचा आहे. प्रेक्षकांचा सपोर्ट बघायचा आहे. स्टेप आउटचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जात होता पण थोडस तिथे चुकले ते खेळाडू. 2 धावा वाचवलेले आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 14 धावा जाऊन पोचलेले धावा फलकांवरती. 5 चेंडू 14 धावा. फुले नगर प्रीमियर लीग. बर्थडे बॉय आमचे लाडके युवा नेतृत्व अजय दादा कांबळे.
उत्कृष्ट फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी सलामीची जोडी. याचबरोबर समीकरण असं आहे की 12 चेंडूवरती फक्त 7 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. संघाचं नाव आर चॅलेंजर्स. 7 धावा. थला फॉर अ रिझन. बघूया थला कोणत्या संघाचा साथ देतोय आज. 7 धावा 12 चेंडू. अक्षय समोर दर्शन. एक चौकार मारून आलेला आहे हा खेळाडू. याच्या टप्प्यात मात्र चेंडू भेटला ना की कार्यक्रम मात्र नक्की होणार. अक्षय बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. सुंदर अशी चेंडू आणि मी बोललेलो सांगितलेलं मी एक चूक एक मिस्टेक आणि 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावा ऍड होतील धावफलकांवरती. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवरती. 17 डेंजर. 17 चा खतरा कोणत्या संघाला आहे बघूया. आर चॅलेंजर्स की भाई 11. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय दर्शन. काम माइंडेड दर्शन. डेली आहे. डेलीच्या स्वरूपात चेंडू डॉट होताना दिसतोय इथे आपल्याला मैदानावरती. 3 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 धावांवरती. 1-8. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता आणि 2 धावा भेटतील फलंदाजाच्या संघाला अर्थातच आर चॅलेंजर्सला. आणि धावसंख्या वाढेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवरती. 4 चेंडू 20 धावा. 2 टू गो. 4 चेंडू 20 धावा. दुसरा चेंडू घ्यायचा. जरा दुसरा बॉल घ्यायचा. थांबायचा नाहीये. 4 चेंडू 20 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज असेल. ओनली 2 स्टेप. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट गोलंदाजी. लेग बाईसच्या माध्यमातून 1 धावा भेटतील. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावांवरती. जिंकण्यासाठी फक्त 1 धावा. बघूया अक्षय काय करतोय की दर्शन ऑन फायर. उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे मात्र आर चॅलेंजर हा सामना जिंकलेला आहे. हार्ड लक मित्रांनो. उत्कृष्ट खेळला तुम्ही सुद्धा. कोई नाही. PNPL सीझन 8व्या मध्ये